नमस्कार मित्रो, आपल्या चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे। अजून जर आपण या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब बटन क्लिक करून या चॅनलला सबस्क्राइब करा। आज मी आपणास नोटरी म्हणजे नक्की काय, नोटरी ॲग्रीमेंट केलेले चालते का, मालमत्ताच्या संदर्भात नोटरी ॲग्रीमेंट करता येते का, नोटरीचे फायदे तोटे या विषया व्हिडिओमध्ये सविस्तर अशी माहिती सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। नोटरी कराराची वैधता, नोटरी म्हणजे नक्की काय, नोटरी ॲग्रीमेंट केलेले चालतो का, विशेषतः मालमत्ताच्या संदर्भात नोटरी ॲग्रीमेंट करता येते का, किंवा समजा ते आपण नोटरी ॲग्रीमेंट केलं तर त्यातून काय फायदा होऊ शकतो व काय नुकसान होऊ शकतो याची आपण माहिती थोडक्यात खाली घेऊया। सगळ्यात पहिले एक लक्षात घेतले पाहिजे की कोणत्याही मालमत्तेसंदर्भात आपण कोणतेही ॲग्रीमेंट किंवा करार का करतो तर त्या मालमत्तेमध्ये आपले फायदेशीर दृष्ट्या हक्क किंवा हित संबंध प्रस्तावित व्हावेत। ती मालमत्ता ज्या कोणाची असेल त्याच्याकडून त्याचे हक्क किंवा हित संबंध आपल्याकडे हस्तांतरित व्हावेत। या मुख्य उद्देशाने आपण कोणत्याही मालमत्तेचा करार किंवा ॲग्रीमेंट करत असतो। आता ॲग्रीमेंट करायची कायदेमान्य पद्धत म्हणजे नोंदणीकृत करार किंवा नोंदणीकृत रजिस्टर ॲग्रीमेंट। असा असूनही आज ही खूप मोठ्या प्रमाणावर नोटराइज ॲग्रीमेंटची एक समांतर व्यवस्था चालू आहे। कितीतरी ठिकाणी कितीतरी मालमत्ता करिता आज ही मोठ्या प्रमाणावर नोटराइज ॲग्रीमेंट केली जातात। आता नोटराइज ॲग्रीमेंट होण्यामागे मुख्य कारण काय हे आधी आपण आता शोधून घेऊयात। जेव्हा आपण ॲग्रीमेंट रजिस्टर करायला जातो किंवा जेव्हा आपल्याला ॲग्रीमेंट रजिस्ट्रेशन करून हवं असतं तेव्हा त्याच्यावर स्टॅम्प ड्युटी आणि मुद्रांक शुल्क हे भरणं आवश्यक असतं। ॲग्रीमेंट रजिस्टर करायचे सगळ्यात मोठे कारण म्हणजे त्यावर भरायला लागणारी स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन चार्जेस। साधारणतः 6 ते 7% इतका त्यावरती खर्च होतात। त्यामुळे एखादी मालमत्ता समजा 100 रुपयाची असेल तर त्याच्यावर साधारणतः 6 ते 7 रुपये एवढा खर्च करून त्या ॲग्रीमेंट आपल्याला रजिस्टर करून घेता येते। बऱ्याच वेळेला एवढ्या 6 ते 7% पैसे कशाला द्यायचे, हे पैसे वाचवण्याकरता नोटरी ॲग्रीमेंट केलं जातं। कारण नोटरी ॲग्रीमेंट करता कोणतेही मुद्रांक शुल्क किंवा स्टॅम्प ड्युटी लागत नाही। नोटरी ॲग्रीमेंट हे तुम्ही 100 रुपये किंवा 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवरती सुद्धा करू शकता। म्हणजे त्या स्टॅम्प पेपरचे 100 रुपये किंवा 500 रुपये त्यानुसार तुमच्या ॲग्रीमेंट नोटरी करून देणारा जो काही पैसे घेईल ते म्हणजे साधारणतः 5-5.5 हजारामध्ये किंवा त्यापेक्षा कमी खर्चामध्ये काही वेळेला तर अगदी 2-2.5 हजार रुपयांमध्ये सुद्धा आपला ॲग्रीमेंट नोटराइज करून मिळतं। तर हा जो फरक आहे म्हणजे मालमत्तेच्या मुद्रांकाच्या 6 ते 7% आणि 2-2.5 हजार ते 5,000 रुपये ह्या दोन रकमांमधला जो मोठा फरक आहे त्या एका फरकामुळे मुख्यतः नोटराइज ॲग्रीमेंट करण्याकडे कल असतो। दुसरं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे जेव्हा आपल्याला रजिस्टर ॲग्रीमेंट करायचं असतं तेव्हा त्या मालमत्तेसंदर्भात जवळपास सर्व कायदेशीर पूर्तता करावी लागते। म्हणजे एखादी जर जमीन विकायची असेल तर त्या जमिनीचा 7-12 फेरफार उतारा हे सगळं आपल्याला लावावे लागते। त्या 7-12च्या उतारेवरील जी नावे आहेत ती नावे आपल्या करारामध्ये सामील करावी लागतात। ती जमीन आहे वर्ग 1 किंवा वर्ग 2 किंवा वर्ग 3 कुठले आहे ते स्पष्ट करावे लागते। वर्ग 1 असेल तर प्रश्न नाही, वर्ग 2 जर असेल तर त्याला सक्षम अधिकाऱ्याची किंवा सक्षम कार्यालयाची पूर्व परवानगी लावावी लागते। बांधकामाची जर विक्री करायची असेल तर त्याला आधी एनए ऑर्डर करावी लागते, मग बांधकाम परवानगी लावावी लागते, मग मंजूर बांधकाम नकाशा लावावा लागतो। थोडक्यात काय, कोणत्याही मालमत्तेचे मग ती खुली जमीन असो किंवा बांधलेली असो त्याचं रजिस्टर ॲग्रीमेंट आपल्याला करायचं असेल तर त्याच्याशी संबंधित सगळे वैध आणि कायदेशीर कागदपत्र याची पूर्तता करणे अनिवार्य असतं। जोवर असे सगळे कायदेशीर पत्राची पूर्तता करत नाही तोवर पेमेंट रजिस्टर होईलच असं नाही। आता यातून पळवाट काढण्याकरता काही वेळेला नोटराइज रजिस्टर करण्याचा पर्याय स्वीकारला जातो। कारण नोटराइज ॲग्रीमेंट जे आहे नोटरी करणारी जी व्यक्ती आहे ती व्यक्ती त्या ॲग्रीमेंट बद्दल खोलात जाऊ शकत नाही किंवा खोलात जाणं त्यांच्याकडून अपेक्षितही नाही आहे। कारण नोटरीचं मुख्य कर्तव्य काय आहे तर त्या करारात सामील व्यक्तींना सह्या केल्याची साक्ष देणे किंवा त्यांनी सह्या केल्या यांचे साक्षांकित करणं एवढं मर्यादित काम त्या नोटरीवर आहे। किंवा नोटरीची जबाबदारी एवढ्यापुरतीच मर्यादित आहे, ती जमीन कायदेशीर आहे का, जमीन विकणाऱ्याला जमीन विकायचा अधिकार आहे का, हा व्यवहार कायदेशीर आहे का, हे बांधकाम जे आहे त्याला बांधकाम परवानगी आहे का, त्याचा नकाशा मंजूर आहे का,
सगळे कागदपत्र कराराला लावलेले आहेत का, हे जे सगळे महत्त्वाचे मुद्दे आहेत, या मुद्द्यामध्ये नोटरी करणारी व्यक्ती जाणार नाही आणि नोटरी व्यक्तीने जाणं अपेक्षित सुद्धा नाही आहे। त्यामुळे जर एखादी मालमत्ता असे असेल की ज्याचा नोंदणीकृत करार होऊ शकत नाही किंवा त्याचा नोंदणीकृत करार जर करायचा झाला तर बरेच कायदेशीर बाबी जे आहेत त्याची पूर्तता करणे आवश्यक ठरेल किंवा ही सगळी पूर्तता करण्याऐवजी त्या ॲग्रीमेंटला नोटरी करायचा पर्याय स्वीकारला जातो। आता याच्यामध्ये होतं काय तर एखादा व्यवहार करता ज्या कायदेशीर बाबींची पूर्तता होणे आवश्यक आहे किंवा ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे, त्या प्रक्रियेला फाटा दिला जातो। म्हणजे त्या कायदेशीर बाबी आणि त्या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्या जात नाहीत, त्याच्याऐवजी थेट करार नोटराईज करून दिला जातो। आता असा नोटराईज करून दिलेला करार कायद्याच्या नजरेमध्ये वैध ठरू शकतो का, हा एक मोठा गंभीर प्रश्न आहे। करार कायदा, नोंदणी कायदा आणि मुद्रांक कायदा या तिन्ही कायद्यांचा जर आपण एकत्रित विचार केला तर 100 रुपयापेक्षा अधिक रुपयांच्या मालमत्तेचा कोणताही करार करायचा असेल तर नोंदणीकृत करणे बंधनकारक आहे। आता ही जी अट आहे ती नोटराईज करार ही पूर्ण करत नाही, त्यामुळे साहजिकच नोटराईज करार हा पूर्णतः कायदेशीर वैध करार ठरेल याची शक्यता फारच कमी आहे। पुढे या कायद्याची तरतूद अशी आहे की जो करार नोंदणीकृत होणे आवश्यक आहे किंवा बंधनकारक आहे असा करार जर नोंदणीकृत केला गेला नाही तर अशा अनोंदणीकृत करारांनी त्या करारातील मालमत्तांमध्ये कोणताही फरक पडत नाही। तसंच त्या करारातील सामील व्यक्तींना कोणताही हक्क किंवा अधिकार प्राप्त होत नाही। म्हणजे काय, एखाद्या मालमत्तेसंबंधी जर आपण नोटराईज ॲग्रीमेंट केलं तर त्या नोटराईज ॲग्रीमेंटच्या आधारे त्या मालमत्तेमध्ये किंवा हक्कामध्ये कोणताही बदल होणार नाही। तुमच्या नोटराईज ॲग्रीमेंटच्या आधारावर कोणत्याही मालमत्तेच्या कोणत्याही कागदपत्रामध्ये त्या कराराची नोंद किंवा त्या करारानुसार नवीन नावांची नोंद करता येणार नाही। तसंच नोटरी करार जे सामील लोक आहेत म्हणजे जसे खरेदी करणारा असेल किंवा विकत देणारा असेल त्यांना सुद्धा कोणतेही अधिकार प्राप्त होत नाहीत। म्हणजे समजा जर तुम्ही एखादी मालमत्ता 100 रुपयांनी विकत घेतली आणि त्याचा करार तुम्ही नोटराईज करून घेतला तर नोटराईज करार यांनी तुम्हाला त्या मालमत्तेमध्ये कोणताही अधिकार प्राप्त होत नाही। आता हे सगळं लक्षात घेतलं तर आपण नोटरी करार करून नक्की काय मिळवलं हा एक मोठा प्रश्न उपस्थित होतो। त्याशिवाय नोटरी करार आणि नोंदणीकृत करार यामध्ये संभाव्य वाद आणि संभाव्य न्यायालयीन प्रक्रिया याबाबत सुद्धा चिकार फरक पडतो। आता एखादा करार नोटराईज असेल आणि एखादा करार रजिस्टर म्हणजेच नोंदणीकृत असेल तर त्या संबंधित संभाव्य न्यायालयीन कारवाईमध्ये फरक पडतो। कोणती कारवाई करता येते, कोणती कारवाई करता येत नाही। जर आपणास हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।